नमस्कार, मी कपिल शिजुळे पाटील आपल्यासमोर कविता सादर करतोय। साहेब, तुमची बहीण आताच कशी लाडकी झाली। नुकतंच महाराष्ट्र शासनानं बहिणींसाठी माझी लाडकी बहीण योजना म्हणून सुरू केली आणि तिचं वास्तव मांडताना मी तुमच्यासमोर ते कवितेच्या स्वरूपानं मांडतोय की साहेब, तुमची बहीण आताच कशी लाडकी झाली। 1,500 देऊन साहेब तुम्ही किती मोठ्याने ओरडलात। फक्त 1,500 रुपये देऊन साहेब तुम्ही किती मोठ्याने ओरडलात आणि कोपर्डीच्या बहिणीचे प्रकरण तुम्ही 8 वर्ष सोडवलात। 1,500 देऊन साहेब तुम्ही किती मोठ्याने ओरडलात आणि कोपर्डीच्या बहिणीचे प्रकरण तुम्ही 8 वर्ष सोडवलात। अन्यायानं खचून गेली आणि दुःखामध्ये पिचून गेली। अन्यायानं खचून गेली आणि दुःखामध्ये पिचून गेली आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। खुरपे घेऊन खुरपताना भाऊ कधीच पाहत नाही। खुरपे घेऊन खुरपताना भाऊ कधीच पाहत नाही आणि निवडून आला भाऊ की घरी तिच्या जात नाही। खुरपे घेऊन खुरपताना भाऊ कधीच पाहत नाही आणि निवडून आला एकदा की भाऊ ती घरी तिच्या जात नाही। महागाईच्या ओझ्याखाली ती फार फार दबून गेली। महागाईच्या ओझ्याखाली तुमची बहीण फार फार दबून गेली आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। समानतेच्या हक्कासाठी बहीण रोज रडत असते। कधी न्यायालयात तर कधी प्रशासनाकडून तिची अवहेलना होत असताना समानतेच्या हक्कासाठी बहीण रोज रडत असते आणि महिला आयोगाच्या ॲक्शनसाठी फाईल तिची सडत असते। समानतेच्या हक्कासाठी बहीण रोज रडत असते आणि महिला आयोगाच्या ॲक्शनसाठी फाईल तिची सडत असते। पुरुषसत्ताक मानसिकतेत ती फार फार खचून गेली। पुरुषसत्ताक मानसिकतेत ती फार फार खचून गेली आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। तोंडाला बांधल्याशिवाय तिला बाहेर निघण्याची मुभा नाही। साहेब तुमच्या बहिणीला तोंडाला बांधल्याशिवाय बाहेर निघण्याची मुभा नाही आणि तिनं स्वातंत्र्यानं वावरावं अशी महाराष्ट्रात एकही जागा नाही। साहेब तोंडाला बांधल्याशिवाय तुमच्या बहिणीला बाहेर निघण्याची मुभा नाही आणि तिनं स्वातंत्र्यानं वावरावं अशी महाराष्ट्रात एकही जागा नाही। अर्धी जिंदगी बापाच्या आणि अर्धी नवऱ्याच्या गुलामीत निघून गेली आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। दिवस मावळण्याआधी तिला घर गाठावं लागतं। साहेब तुमच्या बहिणीला दिवस मावळण्याआधी घर गाठावं लागतं आणि अंतर कितीही असो ते अंधाराआधी काटावं लागतं। आणि अंतर कितीही असो ते अंधाराआधी काटावं लागतं। अंधार पडताच तिला 2 पायाच्या लांडग्यांची भीती झाली। अंधार पडताच तिला 2 पायांच्या लांडग्यांची भीती झाली आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। आणि साहेब तुमची बहीण आत्ताच कशी लाडकी झाली। धन्यवाद।